कालपर्यंत वहिनी वहिनी करत मागे पुढे फिरणारा सनी कधी मोठा झाला ते समजलंच नाही. सनी माझा लहान दीर, मला तो अगदी भावासारखा होता, पण मी त्याच्यासाठी काय होते हे मला नीट ठाऊक नव्हतं. सनी फारच लवकर शहाणा झाला होता. मी लग्न होऊन सासरी आले तेव्हा सनी 18 वर्षांचा होता. आता तो 21 वर्षांचा झाला होता. सासरी मी एकत्र कुटुंबात राहायची. लग्नाच्या 3 वर्षांनंतर माझ्या आयुष्यात एक सुवर्ण क्षण आला. पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याने माझं कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं होतं. मी लग्नाच्या 3 वर्षांनंतर माझं शिक्षण पूर्ण करू शकणार होते, त्यामुळे मी खूप आनंदी होते. माझं कॉलेज आमच्या राहत्या शहरात नसून दुसऱ्या शहरात होतं. त्या शहरात माझा दीरही माझ्यासोबत येणार होता. त्यानेही त्याचं पुढचं ॲडमिशन त्या शहरात केलं होतं. तिथे तो कॉलेजसोबत पार्ट टाईम जॉबही करणार होता. माझ्या नवऱ्याने सगळं काही सांभाळून घेतलं होतं. नवरा पाठीशी असेल तर बायको तिचे सगळे स्वप्न पूर्ण करू शकते, ही गोष्ट तर खरी होती. पुढच्या 2 दिवसातच मी माझा नवरा व दीरासोबत दुसऱ्या शहरात जायला निघाले. तिथे त्याने आधीच घर बघून ठेवलं होतं. ती सोसायटी फार छान होती. त्या नवीन शहरातील तो फ्लॅट जास्त मोठा नव्हता, पण आम्हा तिघांसाठी ठीक होतं. असंही घरात गरजेव्यतिरिक्त जास्त सामान नव्हता. आम्ही दुसऱ्या शहरात गेल्यापासून माझ्या दीराचं वागणं बदललं होतं. तो मला घरातील कामात मदत करू लागला होता. बघता बघता आम्हाला त्या शहरात आठवडा उलटला. सनी व माझ्या कॉलेजला जाण्याची वेळ एकच होती. तो मलाही त्याच्या मोटरसायकलने माझ्या कॉलेजला सोडत असे. त्याचं व माझं कॉलेज एकाच मार्गाने होतं, म्हणून आम्ही सोबत जायचो. अखिलेश सकाळीच त्याच्या ऑफिसला निघून जायचा. मी व सनी 10 वाजता कॉलेजला निघायचो. त्या दिवशी रात्री अखिलेश नेहमीपेक्षा लवकर घरी आला होता. मग मीही माझी कामावरून नवऱ्याशी गप्पा गोष्टी करूया या विचाराने लवकर खोलीत गेले. खोलीत जाताच मी पाहिलं की अखिलेश लगेच झोपी गेला. मी येण्याच्या आधी खोलीचा लाईट सुरू होता, पण माझा आवाज येताच त्याने लाईट बंद केला व तो झोपी गेला. अखिलेश माझ्यापासून का पळत होता की तसं काही नव्हतं. मी उगाच जास्त विचार करत होते. तेव्हा मी ती गोष्ट आल्या गेल्यासारखी केली व मीही झोपी गेले. पुढच्या दिवशी मला बाजारात जायचं होतं. मी अखिलेशला चल म्हणाले होते, तर तो म्हणाला माझ्याकडे वेळ नाही, तू सनीला घेऊन जा. त्या दिवशी मी फार नाराज झाले. एवढी नाराज की माझ्या कॉलेजला जाण्याचीही इच्छा नव्हती. काही वेळाने सनी वहिनी वहिनी करत किचनमध्ये आला. तो त्याचा टिफिन घ्यायला आला होता. मला घरातील कपड्यात बघून तो म्हणाला, वहिनी हे काय, तू अजून तयार झाली नाहीस? कॉलेजला निघायचंय ना? मी त्याला नाही म्हणत त्याचा टिफिन त्याला दिला व पुन्हा माझ्या कामात व्यस्त झाले. तेव्हा सनी म्हणाला, वहिनी काय झालंय, तू मला नाराज दिसतेस? मी त्याला काही नाही म्हणून गोष्ट टाळत होते, पण तो विषय सोडायला तयार नव्हता. सनी म्हणाला, वहिनी मी तुला आज पहिल्यांदा भेटलो नाहीये, जे मी तुझ्या शांततेमागचं कारण ओळखू शकणार नाही. सनीच्या वारंवारच्या चौकशीमुळे मी त्याला सगळं सांगितलं. मी म्हणाले, अखिलेश इथे आल्यापासून कामातच व्यस्त झालाय. त्याच्याकडे माझ्यासोबत मार्केटमध्ये यायलाही वेळ नाही. माझी समस्या ऐकून सनी समजदार व्यक्तीप्रमाणे मला समजावू लागला. तो म्हणाला, अगं वहिनी, दादाची नवीन नवीन ट्रान्सफर झाली आहे, त्यामुळे जरा कामाचा व्याप असावा. तू उगाच जास्त विचार करतेस. तू तर त्याला समजून घ्यायला हवंस. तेव्हा मी 2 मिनिटं विचार केला तर मलाही सनीचं म्हणणं पटलं. पुढे तो म्हणाला, बरं आता जास्त विचार करू नकोस, मी आज लवकर घरी येतो, मी तुला मार्केटमध्ये घेऊन जाईल. सनी खरंच फार समजदार झाला होता. त्याच्या भावावर माझा जोही राग होता, तोही सनीच्या समजदारीच्या शब्दांमुळे गळून पडला. मी त्याला म्हणाले, ठीक आहे, लवकर ये घरी, मी वाट बघेन. मग दुपारी लवकर घरी येऊन सनी मला मार्केटमध्ये घेऊन गेला. पुढच्या काही दिवसांनी संध्याकाळी सनी त्याच्या मित्राच्या बड्डे पार्टीला जायला निघाला होता. तेव्हा घरून निघताना दरवाजात शूज घालत असताना त्याने मला आवाज दिला. त्याचं पॉकेटाने गाडीची चावी आत राहिली होती, ती मी त्याला नेऊन दिली. तेव्हा मी त्याला बाय करून घरात येत होते. तोच मला आमच्या शेजारणीने आवाज दिला. ती म्हणाली, हॅलो, मी वर्षा. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही इथे राहायला आले आहात, पण आपली अजून ओळख झाली नाही. मीही हाय हॅलो केलं. ती पुढे म्हणाली, तुम्ही नवीन जोडपे दिसत आहात. जोडी छान आहे हा तुमची. मी तिला धन्यवाद म्हणाले. काही वेळाने मला समजलं की तिने चुकीच्या जोड्या लावल्या आहेत. ती म्हणाली, तुमचे हजबंड फारच यंग आहेत, तुमचं बॉन्ड फारच घट्ट दिसतंय. रोज ते तुमच्यासाठी वेळ काढतात, तुम्हाला शॉपिंगला घेऊन जातात. ती जेव्हा हे बोलली तेव्हा मी समजले की ती सनीची व माझी जोडी लावून बसली होती. मी म्हणाले, वर्षाताई तुम्ही समजत आहात, ते माझे पती नाहीत, तो माझा लहान दीर आहे. माझ्या आहोंना त्यांच्या कामातून वेळ नसल्यामुळे माझा दीर माझ्यासोबत मार्केटमध्ये येतो. ते ऐकून ती म्हणाली, अरे वा, छान, तुमचा दीर फार गुणी आहे. तुम्हाला घरात मदतीला कोणीतरी तर आहे, नाहीतर आम्हाला सगळंच एकटीने बघावं लागतं. तिची बडबड संपतच नव्हती, म्हणून मीच बहाणा देऊन घरात शिरले. दुसऱ्या दिवशी सनीने माझ्यापुढे एक बॉक्स आणून ठेवला.
तो म्हणाला, वहिनी आज मी माझ्या सॅलरीमधून पहिल्यांदा कोणासाठी तरी काहीतरी खरेदी केली आहे. त्याने माझ्यासाठी मेकअप बॉक्स आणला होता व त्याच्या मोठ्या भावासाठीही काही कपड्यांची खरेदी केली होती. बघता बघता माझ्यात व सनीमध्ये फार गप्पा गोष्टी सुरू झाल्या होत्या. पण अखिलेश मात्र माझ्यापासून दूर जात होता. त्याच्याकडे माझ्याशी बोलायला वेळच नसायचा आणि हीच कंप्लेंट मी सनीकडे करत असायची. रविवारच्या दिवशी आम्हा तिघांची सुट्टी होती. मी अखिलेशला म्हणाले की आज आपण दोघे मूवीला जाऊयात. तो सुरुवातीला हो म्हणाला. मग मी पटकन घरातील कामं आवरू लागले. आज निवांत असल्यामुळे अखिलेश त्याच्या आईशी फोनवर बोलत होता. मीही कामावरत माझ्या आईशी फोनवर बोलत होते. अखिलेश किचनमध्ये कधी आला मला कळलंच नव्हतं. मग मी आईचा फोन ठेवला व अखिलेशला म्हणाले, माझी घरातील कामं आवरून झालीत, आता थोडा वेळ आराम करून घे, मग संध्याकाळी आपल्याला मूवीलाही जायचंय. तेव्हा अखिलेश जे बोलला ते ऐकून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. तो म्हणाला, मी बाहेर जातोय, मला लवकर जेवण वाढ. माझ्या मित्राला माझी मदत हवी आहे, मी रात्री घरी येईल. रात्री घरी येईल याचा अर्थ त्याने सरळ सरळ आमचा मूवीला जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला होता. तेव्हा रागाच्या भरात मी त्याला जेवण वाढलं व खोलीत निघून गेले. मी त्याच्याशी एक शब्दही बोलले नव्हते. काही वेळाने तो त्याचा आवरून घरातून निघून गेला. मी फार रागात होते. त्यातच सनी माझ्याशी बोलायला आला. तो म्हणाला, वहिनी मी तुला दिलेली भेटवस्तू तुला आवडली नाही का? तू एकदाही मला तो मेकअप बॉक्स उघडताना दिसले नाहीस. हा असंच पॅकिंगमध्ये आहे. मस्त मेकअप करून दादासोबत फिरून ये. तेव्हा काय माहीत का पण माझं मन भरून आलं. मी रडू लागले आणि रडत रडत बोलू लागले. म्हणाले, काय मेकअप करू, कोणासाठी करू? तुझ्या दादाला तर माझ्यासाठी वेळच नाही. आज मी मूवीला जाण्याचा प्लॅन बनवला होता, पण तुझ्या दादाने सगळा मूड ऑफ केला. माझा विचार न करता तो मित्राच्या मदतीला धावला. माझं बोलणं ऐकून सनी मला समजावू लागला. तो म्हणाला, वहिनी असेल दादाच्या मित्राला त्याची गरज, तू जास्त विचार करू नकोस. आज नाही तर पुढच्या सुट्टीला तू त्याच्यासोबत जा, पण आता रडू नकोस. हे बघ नवीन मूवी आली आहे, मी तेच सांगायला आलो होतो, पण हा मेकअप बॉक्स दिसला आणि विषय भरकटला. चल ना आपण टीव्हीमध्ये मूवी बघूयात. त्यावेळी तो मूवी शब्द माझ्या डोक्यात जात होता. मी सनीवरही चिडले. मी म्हणाले, तू माझ्या पुढे मूवीचं नाव काढू नकोस, आय हेट मूवी. मला चिडलेला पाहून तो तिथून पळून गेला. काही वेळाने तो जेवणाचं ताट घेऊन आला. म्हणाला, तू दुपारी जेवली नाहीस हे मला ठाऊक आहे, चल थोडंफार खाऊन घे. माझा राग ना सनीवर होता ना जेवणावर. मी तेव्हा त्याला काही बोलले नाही. मी 2 घास खाल्ले, नंतर थोडा वेळ आराम केला. रात्री अखिलेश घरी आला तेव्हा मी त्याच्याशी बोलत नव्हते. तो मात्र वारंवार माझ्याशी बोलत होता. मी त्याच्यासमोर सनीला जेवणाचं ताट वाढलं. मी सनीशी बोलत होते, पण अखिलेशकडे बघतही नव्हते. तेव्हा सनी ते सगळं बघत होता, पण तो काही बोलला नाही. आता मला काही आणायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर मी सनीकडूनच माझे काम करून घेत होते. तोही एका शब्दावर माझं सगळं ऐकायचा. नकळत माझी व सनीची मैत्री वाढू लागली होती. मी अखिलेशपासून नकळत लांब जात होते. एके दिवशी सनी मला त्याच्या कॉलेज फ्रेंडच्या बड्डे पार्टीला घेऊन गेला. मी बाहेर पार्टीला जात आहे त्याबद्दल माझ्या नवऱ्याला ठाऊक होतं. आता त्याला तर माझ्याशी बोलण्यासाठी वेळ नव्हता, मग मीही का त्याच्या मागे मागे फिरावं? सनी माझी रिस्पेक्ट करायचा, मला विचारायचा, म्हणून मग मीही त्याच्यासोबत फ्रेंडली राहू लागले होते. त्याच्या बऱ्याच मैत्रिणींशी माझी मैत्री झाली होती. पार्टीमध्ये सनीच्या फिमेल फ्रेंड मला म्हणाल्या की सनी व तुमचं नातं दीर वहिनीचं आहे असं वाटतच नाही, तुम्ही किती फ्री आहात. ते बोलणं सनीनेही ऐकलं. तसा तो आमच्या ग्रुपमध्ये आला आणि म्हणाला, हो आम्ही फ्रेंड्स आहोत, पक्कीवाली दोस्ती आहे आमची. सनी जास्तच फ्री होत होता. त्याला त्याच्या कॉलेज ग्रुपसमोर कूल दिसायचं होतं ते तर मी समजले होते, पण मीही त्याला नकळत फार सूट दिली होती आणि त्यावर माझं दुर्लक्ष होत होतं. पण याचा परिणाम माझ्या नवऱ्यावर होऊ लागला होता. आता मला जेही हवं असेल ते मी सनीला सांगायचे. अखिलेशसोबत मी बोलणं बंद केलं होतं. आता माझी व सनीची मैत्री वाढत चालली होती. तशातच मी एके दिवशी कठोर निर्णय घेतला. त्या रात्री अखिलेश ऑफिसमधून घरी येताच मी त्याच्या हातात डिवोर्स पेपर्स दिलेत. मी म्हणाले, अखिलेश मी यावर साईन केली आहे, तूही कर. आता आपल्यासोबत राहण्यात काही अर्थ नाही. तो मला म्हणवू लागला. तेव्हा सनीही तिथेच होता. तो त्याच्या भावाला म्हणाला, दादा वहिनीने अगदी बरोबर निर्णय घेतलाय. नवरा असतानाही तिला तिच्या दिरासोबतच फिरावं लागतंय. मग तुझं तिच्यासोबत राहून काय फायदा? अखिलेशपासून दूर होऊन नंतर मला व सनीला काय करायचं होतं ते मला ठाऊक होतं. अखिलेशपासून लांब होण्याची आयडिया मला सनीनेच दिली होती. तोही त्याच्या भावाला त्या पेपर्सवर साईन करण्यासाठी म्हणवू लागला. अचानक अखिलेश फार रागात आला आणि तो सनीवर चिडला. तो म्हणाला, हा माझा आणि माझ्या बायकोचा प्रश्न आहे, तू मध्ये बोलू नकोस. त्या दोघात वाद वाढण्याआधी मी मध्ये पडले व म्हणाले, अखिलेश सनीवर चिडण्याआधी माझ्या प्रश्नाची उत्तरं दे.
का तू माझ्यापासून लांब पळत असतोस? आणि जर तुला लांबच पळायचं असेल तर आपण कायमचे वेगळे होऊ. तेव्हा अखिलेश म्हणाला, प्रणिता, मी थकलो होतो त्याच प्रश्नांना. प्रणिता, मी थकलो होतो त्याच तुझ्या प्रश्नांना मी वैतागलो होतो. घरी आईचंही तेच चालायचं, तुझ्या घरच्यांकडूनही तेच प्रेशर होतं. त्या सगळ्यांपासून लांब राहण्यासाठी मी या शहरात ट्रान्सफर करून घेतली. त्या दिवशीही आपलं मूवीला जाण्याचं ठरलं होतं. तेव्हा मी किचनमध्ये आलो तर मी तुझं व तुझ्या आईचं बोलणं ऐकलं. घरातून बाहेर पडल्यावरही तू तोच विषय काढणार आहेस हे मला समजताच मी तुझ्यापासून पळ काढला. गेल्या 3 वर्षांपासून आपल्याला मूल राहत नाहीये. आमच्या घराण्यात मुलाचं लग्न झाल्यावर अगदी 2 महिन्यातच घरातील सून खुशखबर देते, पण आपल्या बाबतीत असं झालं नाही. आणि त्यामुळे आपल्या भावकीत माझ्याबद्दल नको त्या चर्चा सुरू झाल्या होत्या. म्हणून मी इथे निघून आलो. खरं तर कमी माझ्यातच आहे. मी कधी तुला आई बनवू शकत नाही, पण हे सत्य मी तुला सांगू शकत नव्हतो ना. माझी घरात कोणाला सांगण्याची हिंमत झाली. याच कारणामुळे मी तुला टाळत होतो. पण मी हे विसरलो की मी किती या गोष्टीपासून पळण्याचा प्रयत्न केला तरी ती माझ्या मागून सुटणार नाही. मला तुलाही माझ्या आयुष्यातून जाऊ द्यायचं नाही. आता तूच सांग, मी काय करू? अखिलेश लहान मुलांप्रमाणे रडू लागला. त्याचं बोलणं ऐकून माझ्याही डोळ्यात अश्रू होते. अखिलेश माझ्यापासून का पळत असतो हे जाणून घेण्यासाठी मी डिवोर्सचं खोटं नाटक करत होते. या सगळ्यात सनी माझी भावाप्रमाणे मदत करत होता. माझ्या नवऱ्याच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी मी डिवोर्सचं नाटक केलं आणि अखेर सत्य समोर आलं होतं. मी त्याला म्हणाले, अखिलेश, मूल होऊ शकत नाही म्हणून मी तुला सोडून देईल हा विचार कधीही करू नकोस. जीवनाच्या प्रत्येक पावलावर मी तुझ्यासोबत आहे. मूल झालं म्हणजेच माणूस परिपूर्ण झाला असं नसतं. आपल्या बायकोला प्रेमाने सांभाळणारा खरा पुरुष असतो. तुझ्यात कसलीही कमी नाहीये. तू तर या समाजाच्या विचारांखाली स्वतःला दाबत होतास. एकदा विनासंकोच माझ्याशी बोलला असतास. का एकटाच हा मानसिक त्रास सहन करत राहिलास? तेव्हा मी ते खोटे डिवोर्स पेपर अखिलेश समोरच फाडले. माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं. आम्ही समाजाचा व त्या 4 लोकांचा विचार न करता आम्हाला काय योग्य वाटते त्याचा विचार केला व आम्ही दोघांनी मिळून मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. लगेच नाही, पण कालांतराने सासूबाईंनी व माझ्या माहेरच्यांनीही आम्हाला समजून घेऊन आमचा निर्णय मान्य केला. लवकरच आम्ही एक मुलगा व एक मुलगी असे 2 मुले दत्तक घेतली. आज आमच्या घरात नव्याने आनंद आलाय. मंडळी, कधी कधी नियतीच्या निर्णयापुढे माणसाला हात टेकावे लागतात. मूल होणं न होणं ही एक देवाची देणगी आहे, पण प्रत्येक गोष्टीवर निदान जरूर असतं. अनाथ आश्रमातील मुलांना दत्तक घेऊनही दाम्पत्य पालक बनू शकतात आणि या निर्णयासाठी मोठं मन आणि समंजस विचार हवेत. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.